वाढत्या ताणतणावामुळे पॅरालिसिस आता 25शीतच. दिवसेंदिवस प्रत्येकाची जीवनशैली आणि वाढत्या ताणतणावामुळे 70-75ला पक्षाघात अर्थात पॅरालिसिस आता 25शीतच डोके वर काढू लागला आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे दिवसाला 2 ते 3 तर महिन्याकाठी 100 रुग्ण पक्षाघाताचे येत आहेत. त्यामुळे सकस आहार, दररोज व्यायाम करणे गरजेचे असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान बदलत्या जीवनशैलीमध्ये आपण आपल्या मेंदूची काळजी घेणे आवश्यक आहे. आपले न्यूरोलॉजिकल नेटवर्क जितके भक्कम आहे तितकेच आपले आरोग्य व्यवस्थित मानले जाते. यामुळे पक्षाघात संदर्भात जगभरामध्ये जनजागृती करण्यासाठी जागतिक पक्षाघात निवारण दिन दरवर्षी 24 जूनला साजरा केला जातो. या संदर्भात घेतलेला हा आढावा. जगात दर 2 सेकंदाला 1 तर देशात दर 2 मिनिटाला 6 लोकांना पक्षाघात होत असून याकडे गांभीर्याने पाहणे आता गरजेचे बनले आहे. पक्षाघाताच्या लक्षणाकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार घेतला 60 ते 65% रुग्णांचा जीव वाचवू शकतो, असेही वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. दरम्यान मेंदूमध्ये ऑक्सिजन आणि पोषक द्रव्य घेऊन जाणारी रक्तवाहिनी गुठळ्यांद्वारे अवरोधित होते किंवा फुटते, त्यावेळी पक्षाघात होतो. अशा स्थितीत 80% रुग्णात रक्तवाहिनी बंद होते तर 20% रुग्णांमध्ये रक्तवाहिनी फुटते. यामुळे पक्षाघाताची लक्षणे दिसताच लवकरात लवकर मेंदू तज्ज्ञांशी संपर्क साधल्यास त्या रुग्णाचा जीव देखील वाचण्याची शक्यता असते.